वाटला माझ्या दृष्टिकोनातून. मी त्यांना सांगितले की अध्यात्म आणि विज्ञान ही बरोबरीने सुरुवात झालेली आहे जगामध्ये. कारण पहिले जे ऋषी होते त्यांनी अध्यात्माच्या नावानंच विज्ञान चालू केलं होतं. प्रयोगच करत होते ते. तर असं काही नाही की आणि अध्यात्म हा विषयच असा आहे की अध्यात्म हा शब्दच असा आहे की त्याची जर फोड केली तर आद्य काय, पहिलं मूळ काय, हा असं आपल्याला शोधायला पाहिजे. ह्याच्यावर त्यांची चर्चा असायची आणि त्याच्यावर त्यांनी खूप संशोधन केलं. आईन्स्टाईनसुद्धा म्हणतो की अध्यात्म हे विज्ञान जेवढे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अध्यात्माचा भाग बघायला पाहिजे, अध्यात्म काय बघायला पाहिजे. स्वामी विवेकानंदसुद्धा हे सांगत होते की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्हीचा अभ्यास माणसाने केला पाहिजे तर माणसाचं जीवन तरून जाईल. आणि स्वामी विवेकानंद स्वामी हे अतिशय दृष्टी आणि अतिशय म्हणजे मला वाटतं विद्रोही होते. कारण त्यांनी जे शिकागोमध्ये जे भाषण केलं तर ते आपल्याला सांगितलं होतं की एक पुस्तक धर्मग्रंथ होता आपला खाली ठेवला आणि वर बाकीचे सगळे होते. खालचा ग्रंथ काढला आणि ते सगळे पुस्तकं कोलमडले. असं काहीही झालेलं नाही. सगळ्या गोष्टी कपोलकल्पित तिथं आलेल्या आहेत. आपल्याला खरं स्वामी विवेकानंद जर अभ्यासाचं असेल तर निवेदिता ही जी आहे ना ते स्वामीची शिष्या तिनं ते काही लिहून ठेवलं निवेदिता तर तिनं ते काही लिहून ठेवलं आहे ते खरं स्वामीजीचं आहे. आणि आज एका विशिष्ट पद्धतीनं माणसं पुढं आणतात. म्हणजे नको त्या गोष्टी आपल्यासमोर आणतात आणि पाहिजे त्या गोष्टी दडवून ठेवतात. ह्या शोध घेण्यासाठी चांगलं वाचन केलं पाहिजे, वाचन चळवळ केली पाहिजे. चांगलं वाचायला गुरु पाहिजे, वाचायलासुद्धा गुरु पाहिजे. त्या गुरूनं सांगितलं पाहिजे हे वाच, तर आज आपली पिढी चांगली होईल, समृद्ध होईल. एवढंच मला सांगायचं आहे की वाचन हा आपला जो प्रकार आहे, आत्ता जो गट्टा आपण चालू केलेला आहे, हा अजिबात बंद करायचा नाही. आपल्याला अतिशय याच्यामधून फायदे होणार आहेत. ही चळवळ बंद झाली असं म्हणू नये कोणी. ही चळवळ आता सारखी मोठ्या पद्धतीने व्हावी, लोकांना नव्या पिढीला माहिती व्हावं आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ धर्माचं होतं. अतिशय चांगलं विवेचन त्यांनी त्यावर केलं. पांडुरंग महाराजांनी सुद्धा नेहमीप्रमाणे त्यांचा जाजबोध असू दे तर अभ्यास चांगला आहे. आजची खरं तर सगळ्यात मोठी पर्वणी म्हणू आपण की ऋषिकेश खारगे सर या ठिकाणी आज उपस्थित राहिले. बरेच दिवस झाला आपण दुबई वारी मी फोटो त्या बुर्ज खलिफाच्या वरचा जिथे विमानावर उतरले तिथला फोटो वगैरे त्यातनं सुद्धा आम्हाला आनंद मिळाला. तुम्हाला तिथं प्रत्यक्षात काय आनंद मिळाला असेल पण ते ऐकताना अतिशय आम्हाला आनंद झाला. खरं तर बऱ्याच दिवसानं देशमुख सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीची एक अभंगच होता तो, एक अभंगच एक या ठिकाणी त्यांचा स्वतःच पार्लेकर सरांचं जे काय सूत्रसंचालन असते एकंदरीत ते सूत्रसंचालन एका वेगळ्या उंचीचं असते. या सगळ्याला नेहमीच उपस्थितीनं आणि आपल्या थोड्याफार बोलण्यानं उंची देणारे चव्हाण सर यांनी खरं अतिशय महत्त्वाचं सांगितलं की नुसतं अध्यात्म नाही तर अध्यात्माबरोबर विज्ञानसुद्धा गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं आपली सगळ्यांची प्रगती होणार आहे. आता मी अध्यक्ष भाषण नको म्हणतो कारण ज्या उंचीवर सगळ्यांनी तुम्ही काय त्याला म्हणला गोपाळ काल आम्हाला काय म्हणा हे आजचा कार्यक्रम येऊन ठेवला आहे त्या उंचीवर ती उंची वाढवायचं एवढं माझ्यात काही कसर नाही एवढं काय त्यामुळे त्याला कुठं तर छेद आढावा की अध्यक्ष भाषण नको. परंतु आता हे सगळे म्हणले थोडं अध्यक्ष आणि ह्या सगळ्यांचं आजचे जे खरोखर विवेचन झालं. नेहमी आपण एखाद्या पुस्तकावर चर्चा घेतोय त्यात सुंदर होते पण आज वेगवेगळ्या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या आजच्या एक वारीचा सुद्धा विषय होता. आता बोलता बोलता माझा पण अनुभव म्हणजे मला वाटतं सरच म्हणले की आपली जी काही इच्छा असते तिथे जाताना की ती पूर्ण होते की आम्ही दरवर्षी आता या सगळ्यात नियोजन पांडुरंग महाराजांचं असते. आधी मला वाटतं लोणंदपासून परवा आम्ही बंडी शेगावपर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी माऊलीच्या दर्शनाला पालखीच्या गेलो. एक 2-3 वर्षापूर्वीची घटना अशी की आमचे मित्र आहेत एक डॉक्टर अजित पाटील ते पण बरोबर असतात. असे चर्चा होत असताना सहज असं म्हणले की बाबा आपण दरवर्षी माऊलीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला येतो आणि तुकाराम महाराजांच्या पालखीत कधी तर आपण दर्शन घ्यायला पाहिजे अशी चर्चा झाली 1 वर्ष. आणि दुसऱ्याच वर्षी असं झालं की आम्ही पंढरपूरला दर्शन घेऊन महाशिरसला
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी होती, तिथं दर्शनाला निघालतो. त्याच वेळेला आम्हाला समजले बाबा अकलूजला आज बरोबर तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आहे. आम्ही खरोखर तिथं तुकाराम महाराजांचं पालखीचं दर्शन घेतलं. नंतर ज्ञानेश्वर माऊलीचं, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही येतं ते घडतं असं त्यामध्ये आहे. आता वारीचा तर असा अनुभव आहे की एक वेळेला असं झालं काहीतरी अडचणीमुळं इथं थांबूया असं ठरलं. मी एकटा थांबलो, बऱ्यापैकी सगळे गेली, पण इथं ज्यासाठी थांबलो ते पण काम झालं नाही. मात्र वारीला गेलो नाही की हुरहुर लागून राहिले. त्या वर्षीचा अनुभव एवढा होता की थोडा आमचा एक मित्र तासगावचा बरोबर येणार म्हणून आम्ही सगळ्यापासून बाजूला जरा पुढं मागं झालो. परंतु ह्या वर्षी सर आम्हाला सोपान काकांच्या पालखीचं दर्शन झालं. बंडीच्या गावच्या पाठीमागे तोंडले गाव काय ते बंडीच्या गावात तोंडल्याच्या मध्ये आम्ही सोपान काकांचं झालं, तुकाराम माऊलींच्या पालखीचं महाराजांचं झालं आणि विसाव्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पण दर्शन झालं. म्हणजे आपण जेवढं अपेक्षित आहे विठ्ठलाचं ते आपण परत जाऊन पंढरपूरला झालं, म्हणजे जेवढं आपण अपेक्षा करतो त्यापेक्षा जास्त. कारण आम्हाला असं एक तिथं जाताना सर अनुभव असा आला की एका ठिकाणी बॅरिकेड लावून सगळं पॅक केलेलं होतं. त्यांच्यावर मला त्या अक्कूजाची संतोष वगैरे होता. आम्हाला इथनं पुढे जाता त्या पोलिसांनी सांगितलं इथं इथनं पुढे 4-5 किलोमीटर चाल हायवे लागणार आणि तिथनं 7-8 किलोमीटर पालखी आहे आणि इथनं काय आम्ही सोडणार नाही म्हणले. असं त्यांची चर्चा चालू होती. पुढची माणसं जरा गाडीत कोण आहे असं सांगत होती. आणि योगायोग सर असा की तिथं आमनापूरचा एक पोलीस हजर होता आपल्याला, ते ओळखता म्हणून तुम्ही आम्ही पुजारता मला आता कसं तर तुमच्या 2 गाड्या म्हटलं. आणि तिथनं आम्ही परत 4-5 किलोमीटर पुढे गेलो आणि नसतं तिथं गाड्या थांबल्या तर आम्ही दर्शन असे एक अनुभव ते म्हणायला गेलं तर तसं ते विठ्ठल माचं दर्शन आम्हाला तिथं किंवा एक माणूस उभा केला. कारण परत येताना आम्ही जेव्हा बोलले तिथं काही बॅरिकेड नव्हतं, काय नव्हतं, सगळं मोकळंच होतं. म्हणजे एक अनुभव म्हणजे कशातनं आपण काय घ्यायचं काय दृष्टांत घ्यायचा ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. चांगला अनुभव तिथं जसा अनुभव येतो तसाच या साहित्यिकांच्या मेळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळा अनुभव वेगळा ऐकायला मिळतं. मग मी म्हणलं 4-5 जण सगळी नेहमी उपस्थित आभाराचं पण काम करतो. राहुला आवर्जून आता दोंडरांबद्दल महाराजांनी जरा वेगळं सांगितलं, परंतु गाथेचं वाचन करत असताना तसं त्याचं एक माहीत नाही. परवाची एक गोष्ट त्याचं प्रसिद्धी देता येत नाही कोणाला. तर एक महिला काय घरातलं वैतागून आत्महत्या करायला विहिरीतीन उडी गाठली होती आणि तिथं काय काम करत होता. त्यानं तिला जाऊन बाजूला बाहेर काढलं. मग ती काय नसता तर ती वाचली काय होते कोणाच्या हातात काय कधी घडतं. संजय पुजारी नेहमी या सगळ्या वाडकर सर उपस्थित आहेत. बुवा बऱ्याच दिवसांना आज इथं आहेत. गणेशना आज खरं ते चांगल्या पद्धतीनं सांगितलं, आपला अनुभव सांगितला. अतिशय म्हणजे तसं खरं म्हणायला गेलं तर साहेब मगाशी जर म्हटलं की आपण जिथं आहे तर त्या उंचीवर आपण गेलं पाहिजे. गेले 20-22 वर्ष ते समजला क्लास म्हणून काम करतोय, परंतु त्याची उंची आपण काय तिथे येणाऱ्या कोणाला गाठता आली नाही. अति चांगलं काम आहे, शांत आणि प्रामाणिक. ते पांडुरंग साहेबांचं सगळं कुटुंब सगळे ह्याच्यात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश सरांचा कुमार शेठ पण आहे तिथं, पण बोलायला पाहिजे होता. धनाजी आहे तर आज जगदीश पाहिजे होता, कारण त्याचा उल्लेख झाला आणि कायम त्या ह्याच्यात जगदीश. आता सगळ्यात महत्वाचं आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण उपस्थित आहे ते महेश पुदाले सरांनी मग सांगितल्या पद्धतीनं करत होतं. पूर्वी ते SSYच्या ह्याच्यामध्ये होता, परंतु आता त्यानं स्वीकारलं की बाबा हे दोघं पण नोकरी करणार, आपले घरचं मग सगळं पडणार. मग शेती त्यानं थोडंसं ती करताना त्याच्या पद्धतीनं त्यानं त्यातनं जे SSY मधनं घेतलं त्या पद्धतीनं झोकून देऊन त्यानं केलं. आज त्याचा वाढदिवस साजरा त्याचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. सगळीच या ठिकाणी संजयचा चिरंजीव पण दिसतोय, धनाजीचे कुटुंबीय आहेत. तर एक मगाशी चव्हाण सर मला वाटते म्हटले की बाबा कुठं तर थांबलं नाही पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. असं सर कामात सर आपण सगळ्यांनीच भले मी म्हणतो जसं गर्दी नाही झाली तरी गर्दी लोक घेऊन 5-25 आपण कायम चालूया आणि इतरांना कोण यायचं ते राहू दे, पण आपल्याला तरी त्याचा साहित्याचा आस्वाद घेऊया एवढी सगळ्यांनी विनंती करतो. सगळ्याचा आभार मानतो. फक्त एक साहेबांचं सांगतो की आता बरेच जण इथं नोकरदार आहेत, महिला भगिनी तर आहेतच, पण महिन्याचं एक खाद्य असते डोक्याला इथं आणि खरोखर आम्हाला तर त्याची जाणीव झालेली आहे. एका नव्या पुस्तकाची आज आठवण हिनी करून दिली, माहिती मिळाली. इथं आता हे दिलीप वडकर आहेत, डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या कुटुंबाशी इतके एकनिष्ठ आहेत की ते गावातला सर्वे साहेबांनी सांगितलेलं कुठलंही काम म्हणजे आज विशेष त्यांच्या ते करतात आणि त्यांच्या मंडळी नोकरीला आहेत आणि खूप समाधानी आणि खूप वाचन आहे त्यांचं.
तर त्यांना संधी आज मिळाली नाही, आपण पुढच्या वेळेला देऊ. आणि खूप सुंदर आणि आपल्या सभासद पण आहेत. महेशरावांचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आता सादर करू आणि पुढचा कार्यक्रम आपण त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया. वेळ आपली आता झालेली आहे.